तुला सवयीच असेल ती घाणारडी. ह्याला त्याला फोन करायची. हॅलो. हा कोण बोलतोय? तुला माहित नाही का कोण बोलतोय? कोण बोलतोय? नाही ओळखलं मी. त्या दिवशी फोन केलेली माझ्या नवऱ्याचा फोन करून त्याच्या संग चांगलं बोलली ग तू. काय? माझ्या नवऱ्याला फोन करून चांगली बोलली ग तू त्या दिवशी. मग तुझ्या नवऱ्याला तुला मराठी भाषेत सांगितलेलं कळत नाही ना की माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट कर म्हणून. मग मी केला तुझ्या नवऱ्याला फोन. काय झालं? तुला कोणी सांगितलं त्याला फोन करायला? तुला मी व्यवस्थित सांगितलं होतं की माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट कर. तू ऐकत नव्हती मग मी त्याला सांगितलं. हा आणि त्यांनी काय केलं मग? केल्या काय तुझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट? मग मी तुला पण सांगते आणि त्याला पण नीट सांगते की तुम्हा दोघांना जर जमत नसेल ना कॉल रेकॉर्ड डिलीट करायच्या माझ्या तर मी तुमच्यात टाकलेलेच आहेत. पण जर तुम्ही जर इथून पुढे जर मला आता तुझा संबंध काय होता मला फोन करायचा? मग तू माझ्या नवऱ्याला फोन करती बोलती गुडघ्यात मेंदू आहे आमकय डमकय मग मी फोन करू नाही तर काय तुझी आरती ओळू काय? गुडघ्यात नाही तर मग तुमचा आहे का डोक्यात मेंदू? अगं तुझा तर नाहीच आणि तुझ्या नवऱ्याचा बी नाही. हा तूच लय शहाणी आहे मग म्हणायचं. तुझ्याच मेंदू येतलंय. मग मी शहाणी आहे म्हणूनच तुला सांगितलेलं की माझ्या कॉल रेकॉर्ड डिलीट कर. बाई तू काय माझ्या नादाला लागू नको. पण तू कुठं ऐकती? तुझा नवरा म्हणजे तुला असं वाटतं की नादाला लागायला तू काय आमदार खासदारच काय तुझ्या नादाला लागाय? मी असं म्हणलंच नाही मी आमदार खासदार आहे म्हणून. तू कशाला नादी लागती? मग तू काय गरज आहे का? आता फोन कशासाठी केला तू? काय गरज होती तुझी फोन करायची? तुला मी एवढं समजून सांगून माझ्या नवऱ्याला फोन करते काय? त्याला म्हणती तुझ्या बायकोला समजून सांग. काय म्हणते गुडघ्यातच मेंदू आहे तुझी बायकोच तसली आहे तू पण तसलाय असलं बोलतीस व्हायचं गड्या माणसाला फोन लावून. तुला काय त्याचा संबंध आहे? तू तुझ्या नवऱ्याला हे प्रश्न विचारायचे होते. मला प्रश्न विचारला. फोन लावला म्हणलं तुला ते म्हणे मी थोडी तिला फोन लावला. तिनेच मला फोन लावला. तिला कळत नाही का म्हणे फोन कसा लावायचा? मग तुझ्या नवऱ्याला तू विचारायचं की तू का बोलला तिच्या बरोबर? ती तुझ्या फोन आला ती मला प्रश्न विचारायला लागले मी बोललो. काय बोललो? ती मला सांगेल तसं मी बोलायला लागलो. मी सांगेल मी तो काय बोळ्याने दूध पितो का काय? आणि सोडून काय संडासात जातो काय तुझा नवरा? होय ग तू लागली नवऱ्याची बाजू घेऊन बोलाय. तुला मी व्यवस्थित सांगितलेलं की तू माझ्या कॉल रेकॉर्ड टाकू नको. तू कशासाठी टाकले? टाकणार. हा टाकणार तर टाक मग. हो ही पण करण टाक. मी पण करते. पण तुला सवयीच असेल ती घाणारडी. ह्याला त्याला फोन करायची भांडायचं. तुझा नवरा काय असा जवान कोण हिरो लागून गेलाय काय? नाही तुला माहित नाही का ते धोतर घालतो? मला माहितच नव्हतं ते धोतर घालतो का काय घालतो. तू म्हणते ना जवान लागून गेला काय? नाही तो धोतर घालतो आणि मला पण काही काम नाही म्हणजे चला बसल्या बसल्या ह्याला त्याला शिव्या देत बसू ह्याच्या त्याच्या धुणं धुवत बसू. अगं तिकडे जगाला तू रोजानं तुझा नवरा तू रोजाने माणसं लावून शिव्या द्या. मला शिव्या द्यायचा आणि मला बोलायचा काय संबंध आहे? तुला कोण शिव्या बिव्या दिल्या नाही आणि लय वर आवाजात बोलू नको. जेवढं आहे तेवढंच बोलत जाय. आई तू पण वर आवाजात बोलू नका. तुझा एकटा संबंध नव्हता आता काय मला फोन करायचा? कसा संबंध नाही? माझ्या नवऱ्याला फोन काय करते मग? संबंध नाही. मला माहिती जा बघ तिकडं. हा तुझा नवरा ऐकून घेते म्हणून लागली डोक्यावर बसायला आणि नाचायला. तुला डोकं आहे का बघ आधी? नाही ना. मग तुला डोकं असतं ना तुम्हाला फोनच केला नसता. तू तुझ्या नवऱ्यालाच प्रश्न विचारायचा ना. मग तुझा नवरा काय आणि सोडून गो खातो काय त्याला माहित नाही का? तो काय माहिती विचारावं लागेल मला. तू खातात म्हणून त्याला म्हणती तू खातो काय आणि सोडून गो. नीट बोल. काय तू खायला देऊन घेऊन पुरवत नाही मला. तू कशी काय म्हणती? रात्रंदिवस गाडीवर काम करतो त्याला ह्या भाषेत बोलती होय तू? काय काय? रात्रंदिवस तू गाडीवर काम करतो आणि त्याला ह्या भाषेत बोलती होय तू? कोण? अगं तुझा नवरा आहे तिकडे रात्रंदिवस काम करू दे नाही तर दिवसभर काम करू दे. मला काय घेणं देणं त्याचं? मग तू बोलली कशी काय? पुरावतो काय? नाही तुझा नवरा मला देऊन घेऊन थोडाच पुरावतो. काय माहिती कोण बघायला काय मी? अगं तुझा नवरा तुझ्या नीटनेटका ताब्यात नाही लागली वेळेस वर तोंड करून मला बोलायला. नको रे मग तू ताब्यात आहे मला काय म्हणायचं? तू तुझ्या नवऱ्याच्या ताब्यात आहे ना मग तू काय लोकांच्या नवऱ्यांना फोन करते? तू आहे ना ताब्यात? तुझ्या नवऱ्याला फोन करायचं माझं काहीच काम नव्हतं आणि तुझ्या नवऱ्याकडे काही गरज बी नव्हती मला त्याला फोन करायची. पण तुझा नवरा सुद्धा अर्धवट आहे तू सुद्धा अर्धवट आहे. तुमच्या दोघांना नाही डोक्यात मेंदू आणि तुला तर ना गुडघ्यात असतो बायांचा मेंदू पण तुला गुडघ्याच्या बी खाली आहे. एवढी तुला तर मेंदूच नाही गुडघ्याच्या खाली मेंदू नाही गुडघ्या डोक्यात मेंदू नाही. तुला माहित नाही का? आई तू मला फोन करायची काही गरज नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझा नवरा सांभाळ. काय तू तुझ्या नवऱ्याला ताब्यात ठेव. नाही आता काय करणार माहितीये का? अंजली ठोंबरेच्या आहे ना पदरा बांधून माझा नवरा ठेवणार आहे. मी नाही सांभाळ आता तू सांभाळ. माझ्या पदराला तुझा नवरा बांधायची माझी काय गरज चालली? माझा तुला कमी पडत असेल तर तुझ्या पदराला बांधून तू हिंड.
नाही बाय आपल्याला आपण घर आणि काम आपण एवढं काय लोकांचे स्टेटस टुटस आपण काय रील स्टार नाही कुणाच्या नवऱ्याला फोन करून शिव्या बिव्या देत नाही असले काय फालतू कुटाने करीत नाही तुला लागत आहेत ते कुटाने म्हणून तुला बांधून ठेवी अगं तू तर त्यात चांगली पक्की मुरलेली बाई आहेस की तुला म्हणत होती रेकॉर्ड टाकू नको माझ्या का लय मोठीपणा दाखवत होतीस काय मलाच लय बोला येतं का मी काय तुझ्यापेक्षा कमी आहे का काय मला काय म्हणजे तू कमी आहे मग बोलायला नखरेवाली आहे तू. नाही मग मी तेच म्हणते यार तुझी काय गरज होती ग फालतू व्हिडिओ टाकायची आणि काय करायची काय गरज होती तुझा नवरा फालतू व्हिडिओ काय उघडे नागडे व्हिडिओ टाकले काय अगं फालतू काय उघडे नागडे व्हिडिओ टाकले उघडे टाकत नाही माझी कॉल रेकॉर्ड काय टाकायची जगाला दाखवायची काय गरज होती तुझी मग लोकांना कळलं पाहिजे ना बाया सोशल मीडियाच्या कसं लोकांचा संसार उद्ध्वस्त करतात तू करते मी नाही करत आणि तू इज्जतीत मला तर आठवत नाही बाबा मी कुठल्या गाड्या माणसाला फोन लावला फोनच का केला आणि हेच का केला अगं तुझा नवरा नीट ताब्यात ठेव तुझ्या मग बोल तुझा नवरा बाहेर कितीला राहू दे माझा नवरा माझ्या ताब्यात नाही तुलाही ताब्यात आहे ना मग तू नीट राह नीट वाग लोकांच्या नवऱ्यांना फोन नको करून परत जर फोन केला सोडून तुझा नवरा तुला सोडून 8-8 10-10 दिवस बाहेर राहतो काय कांड करतो तुला माहितीये का तू लागली वेग भूषण सांगायला मला त्याचं परत जर फोन केला माझ्यासारखी वाईटच नाही आता तर करणार ठोंबरेन पिंबरेन ते मला तसलं काही सांगायचं नाही लय म्हणी अंजली ठोंबरे आता तुझ्या बायकोला हेच भाषेत बोललात तुझ्या नवऱ्याला बोलणार की बाईला तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का नसल येत सांभाळता तर मला सांग तिला बरोबर वाटणी वाटते त्याला फोन मी काय घाबरते काय जाम कर लाव काय करता येईल तुला कर बरं एकदा तर तुझं खटखट मिटून टाकी ते लाव फालतू बाई तू फक्त मला फोन करू नको तुझा मी करणार म्हणजे करणार तुझ्या ज्या वेळेस माझ्या नवऱ्याला फोन करतील त्या वेळेस मी तुला फोन करणार म्हणजे करणार तू फोन बंद कर काय मी तुला फोन करणार का तू काय माझी दबेलेली आहे काय मला तुझा काय संबंध आमच्या दोघा नवरा बायको मध्ये पडायचा तू काय फोन करते मग कोण तुझा नवरा अगं बाई अख्ख्या महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे अजय घनवट माझा नवरा आहे तू म्हणते कोण तुझा नवरा बा 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 वा वा ते महाराष्ट्राला भूषण सांगत असलं मला सांगू नकोस इथं काय तू महाराष्ट्राच्या बाहेर होती का सांगू नको तू तुझा नवरा ताब्यात ठेव आणि तुम्हाला तर डोक्याचा भागच नाही नालायक लोकांना ते नसता डेटा ठेवलं तुमचा तर परवडला असता कारण की तुमच्यासारखे नीच एवढ्या खालच्या पातळीची लोक मी आज नवीन बघते का मग तू महाराष्ट्राच्या बाहेर होती ना त्यामुळे तू आज आलेली दिसती महाराष्ट्रात त्यामुळे नवीन लोक बघू राहिली बाई तुझ्या डोक्याला डोकं लावाय मला तेवढा टाइम नाही तू फोन ठेव मला आहे ना बाई बोल ना तू बोल फक्त तू बोल आता तुला काय बोलता येईल तेवढं बोल तू खैरच नाही आता इथनं पुढं अगं तू तुझ्या बरोबर बोलायच्या तू तेवढ्या लायकीची आहे का ती बघ अगोदर तू तेवढ्या लायकीची आहे का तू माझ्यावर बोल माझ्याबरोबर कुणाची किती आहे कुणाची किती आहे कळतंय मी जर तुला प्रेमाने समजून सांगते अगं स्टेटस ठेवू नको तरी तू फोन लावती माझ्या नवऱ्याला बोलती म्हणजे तू किती मूर्ख आहे तू किती नालायक ते पाहिजे आधी मग दुसऱ्याची लायकी काढायची तरी आतापर्यंत व्यवस्थित बोललेली ना आता व्यवस्थित सांगितलेलं तू मला परत नंतर फोन करते आणि तू मला परत बोल मला भांडायला मला वाटतंय मला काय वाटतंय माहितीये का बोलणार आता तुझ्या नवऱ्याला ह्याच भाषेत बोलणार की बाईला तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का नसेल सांभाळता तर मला सांग बर चालतंय त्याला नाही येत सांभाळ आता मी येते तुझ्याकडे तू मला सांभाळ तिकडे उलट मला काय देणं दे नाही तुझं ठेव फोन तू फोन बिन काय करू नको बर आता मी येते